सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. कुरुंदवाड इथं राहणाऱ्या एका विवाहित महिलेला विवाहाचं आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मनसूर शेख या आरोपीविरुद्ध कुरुंदवाड इथल्या पोलिसांमार्फत भारतीय न्याय संहिता कायद्याचं कलम 64 आणि 351(2) अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकेची कारवाई करण्यात आली होती. या कामी संशयिताला अटक झाल्यानंतर त्याला 2 दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती. आरोपीची पोलीस कोठडी संपताच संशयिताच्या वतीनं त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडर यांनी जयसिंगपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करून सुनावणी दरम्यान विविध उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्यांचे दाखले देत संशयित आरोपी आणि फिर्यादी महिला हे दोघेही विवाहित असताना त्या परिस्थितीमध्ये पुनश्च विवाहाचा आमिष दाखवून बलात्कार करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याबाबत सुमारे 2 वर्ष संशयित आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांसोबत शरीर संबंध ठेवत असताना फिर्यादी महिलेनं सुमारे 2 वर्ष कोणतीही फिर्याद दाखल न केल्याबाबत आणि जे काही घडलेले तथाकथित शरीर संबंध हे या महिलेच्या आणि संशयित आरोपीच्या संमतीने घडल्या असल्याचा आणि त्यानंतर इतर स्वरूपाच्या वादातून आणि कलहातून या प्रकाराची फिर्याद दाखल करण्यात आल्याचा, त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानं विविध बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये संमतीनं संबंध प्रस्थापित केले असल्याबाबत दिलेल्या निर्देशांबाबत, त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयांनी विविध बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये संमतीनं संबंध प्रस्थापित केले असल्याबाबत दिलेल्या दिशानिर्देशांबाबत ठाम युक्तिवाद केला. ॲडव्होकेट रियाज बांडर यांनी केलेला ठोस आणि भक्कम युक्तिवाद ग्राह्य मानून जयसिंगपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांनी या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होण्यापूर्वीच अवघ्या 20 दिवसातच आरोपीला योग्य त्या अटी आणि शर्थींवर जामिनावर खुले करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे खोट्या प्रकाराचे बलात्काराचे गुन्हे दाखल करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून या कामी ॲडव्होकेट रियाज बांडर यांना त्यांचे सहकारी ॲडव्होकेट यासीन पेंढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट झैद मुल्ला, परवेज मुजावर, अजीज नदाफ, सानिया बांडार, साहिल शेख यांनी मदतनीस म्हणून काम पाहिलं.